श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आज मी तुम्हाला गुरुचरित्र पारायणचे नियम व विशेष उपाय सांगणार आहे. आज मी तुम्हाला गुरुचरित्र पारायण बद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे गुरुचरित्र पारायणचे किती अध्याय वाचावे, रोज किती अध्याय वाचावे आणि काय खायचं, काय नाही खायचं, कोणतं पथ्य पाळायचं. ज्या लोकांना खाली बसता येत नाही ते खुर्चीवर बसू शकता का, हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. हे मी तुम्हाला सगळं सोप्या पद्धतीने सांगणार आहे. आज मी तुम्हाला अक्कलकोट आणि दिंडोरी प्रणीत या मार्गाने सेवा सांगत आहे. गुरुचरित्र वाचण्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला मठात जायचं आहे आणि तिथे नारळ, खडीसाखर, अगरबत्ती आणि फूल हे हातात धरून स्वामींपुढे इच्छा तुम्हाला सांगायची आहे आणि प्रार्थना करायची आहे. ते प्रार्थना करून झाल्यानंतर तिथे हे सगळं तुम्ही चारही गोष्टी तिथे ठेवून द्या. हे झाल्यानंतर तुम्हाला 4 कुत्रे आणि 1 गाय यांना चपाती खाऊ घालायची आहे. गुरुचरित्र हे आपल्याला पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून वाचायचे आहे. गुरुचरित्र वाचायच्या आधी आपल्याला 1 माळ गायत्री मंत्र, 1 माळ स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र आणि आणि अथर्व शिष्य म्हणायचे आहे. गुरुचरित्र वाचन हे सकाळी 3 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आपण करू शकतो. दुपारी 12 ते 12:30 आपण हे वाचन करू शकत नाही, कारण हा वेळ असतो दत्तगुरु महाराजांचा भिक्षा मागायचा. तर आपण सकाळी 3 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत कधीही वाचू शकतो आणि वाचायला आपण एकच टाइम ठेवावा. म्हणजे जर तुम्ही पहिल्या दिवशी 7 वाजता वाचत असाल तर तुम्हाला 7ही दिवस सकाळी 7 वाजताच वाचायचं आहे. सप्ताहाच्या कालावधीत गुरुचरित्र पोथीची 2 वेळा आरती करावी, सकाळी आणि संध्याकाळी. आणि 7 दिवस आपल्याला रोज झोपण्यापूर्वी विष्णू सहस्त्रनाम म्हणायचे आहे. आता मी तुम्हाला आपण जे अध्याय वाचणार आहोत त्याचे क्रमांक सांगणार आहोत, की पहिल्या दिवशी आपण किती अध्याय वाचायचे, दुसऱ्या दिवशी किती वाचायचे हे मी तुम्हाला आता सांगणार आहे. पहिल्या दिवशी आपल्याला अध्याय 1 ते 9 वाचायचा आहे. दुसऱ्या दिवशी आपल्याला अध्याय 10 ते 21 वाचायचा आहे. तिसऱ्या दिवशी आपल्याला अध्याय 22 ते अध्याय 29 वाचायचा आहे. चौथ्या दिवशी आपल्याला अध्याय 30 ते अध्याय 35 वाचायचा आहे. पाचव्या दिवशी आपल्याला अध्याय 36 ते 38 वाचायचा आहे. सहाव्या दिवशी आपल्याला अध्याय 39 ते अध्याय 43. सातव्या दिवशी आपल्याला अध्याय 44 ते 53. असे आपल्याला 7 दिवस हे वाचायचे आहे. आता मी तुम्हाला जेवायचं सांगणार आहे. जर तुम्ही पहिल्या दिवशी चपाती खात असणार तर तुम्हाला 7 दिवस भाजी सोबत चपाती खायची आहे. जर तुम्ही पहिल्या दिवशी भात खाणार तर तुम्हाला 7ही दिवस भाजी सोबत भात खायचा आहे. आणि जर तुम्ही भाकर खाणार असाल तर तुम्हाला 7 दिवस भाकरच खायची आहे भाजी सोबत. तुम्हाला सगळे पालेभाज्या चालतील आणि डाळ चालणार नाही. तुम्ही भाजीपाल्यामध्ये कोबी, गिलक, फ्लावर, टमाटे, भेंडी हे खाऊ शकता आणि तुम्ही फ्रूट्स सुद्धा सगळे खाऊ शकता. सप्ताह चालू असताना तुम्ही बाहेर अन्न खाऊ शकत नाही आणि जर तुम्हाला बाहेर तुम्ही राहत असाल तर तुम्ही स्वखर्चाने विकत अन्न घेऊ शकता. आपल्या मठामध्ये एक नवीन उपाय सांगितलेला आहे. हा उपाय केल्याने गुरुचरित्र पारायणचे फळ लवकरच भेटतं. हा उपाय म्हणजे आपल्याला पोथी वाचायच्या आधी एक चिठ्ठी लिहायची आहे. या चिठ्ठीमध्ये जी आपली इच्छा असेल ती लिहून द्यायची आहे आणि ही फोल्ड करून आपल्या पोथीच्या राईट साईडला ठेवायची आहे. या चिठ्ठीमध्ये जी आपली इच्छा आहे ती लिहायची आणि खाली लिहायचं, गुरु महाराज माझी ही इच्छा पूर्ण करा. आणि 7 दिवस झाल्यानंतर ही चिठ्ठी आपण वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायची आहे. पण लक्षात ठेवा, ही चिठ्ठी 7 दिवस पोथीच्या बाजूलाच राहू द्यायची आहे. या चिठ्ठीला उचलू नये. ज्या लोकांना गुडघ्याचा त्रास आहे हे लोक खुर्चीवर बसून सुद्धा गुरुचरित्र वाचू शकतात आणि ज्या लोकांना वाचता येत नाही हे लोक युट्यूबवर सुद्धा ऐकू शकतात, पण त्यांना नियम सगळे पाळणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्याला गुरुचरित्र वाचायला आसनवरच बसायचे आहे, खाली जमिनीवर बसू नये आणि झोपताना सुद्धा आपल्याला गादीवर वगैरे झोपता येणार नाही. तुम्ही चटई किंवा आपली चादरवर झोपू शकता. आणि तुम्हाला शेवटच्या दिवशी पोथीला नैवेद्य दाखवायचा आहे. गुरुचरित्र पारायण हे खूपच प्रभावी आहे आणि खूपच त्याचं पॉवरफुल आहे. आपण हे एकदा नक्की वाचायलाच पाहिजे. श्री स्वामी समर्थ.
ज्या लोकांना गुरुचरित्र हे वाचता येत नाही त्यांच्यासाठी मी कमेंट बॉक्स मध्ये लिंक देत आहे. हे दिंडोरी प्रणीतचं लिंक आहे. तुम्ही ते ओपन करून ऐकू शकता आणि सगळे नियम तुम्हाला पाळावे लागतील. श्री स्वामी समर्थ.